मित्रांनो नमस्कार. आपण आज जो बैल बघतोय ते संपूर्ण महाराष्ट्रात आज नाव करतोय. मेहरबान शॉटगन म्हणून ज्याची ओळख आहे असा कान्हा पाटील यांचा मेहरबान आज सासवडच्या मैदानात आला होता आणि गट पास केलाय. सेमीसाठी पात्र झालाय. गेले कित्येक दिवस झाले मेहरबान का दिसल्या नाही सर्वांना. आज आपण मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेऊयात. बैल कसा आहे तुम्ही सगळेजण बघू शकताय. म्हणजे मूर्तिलान आणि कीर्तिमान ज्या पद्धतीतून आपण बोलतो त्या पद्धतीतून दिसायला एकदम छोटा पण चांगल्या चांगल्यांची हवा टाईट केलेला असं मेहरबान आपण सर्वजण बघू शकताय. मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा व संग्राम पाटील शर्यतप्रेमी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल या बटनावरती क्लिक करून सर्वात पहिल्यांदा व्हिडिओ तुम्ही पहा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांनाही पाठवा. नमस्कार. आपण बघतोय आताच आपण बघितलं व्हिडिओमध्ये की शॉटगन म्हणून ज्याची संपूर्ण महाराष्ट्रात ओळख आहे असं मेहरबान 3006 आणि मेहरबानचे मालक आपल्यासोबत आहेत. तर दादा नमस्कार. नमस्कार. कित्येक दिवस झाले की लय प्रेक्षकांची इच्छा होती की मेहरबान दिसत नव्हता मैदानात. काय म्हणजे थांबला का होता काय? नाही, थांबाचा विषय काय नाही एवढा. आम्ही आपल्याकडे बिनजोड चालू आहे सध्या. बर बिनजोड पण आपल्याकडे मोठे चालू आहे सध्या. बर. त्यामुळे आपण बिनजोडचा जास्त केला आवडीचा आहे, त्याच्यामुळे आपण जास्त लक्ष तिकडे घालतो. बाकीचं काय राहिला तर मोठे विषय मैदानाचा विषय थांबाचा. कारण मागच्या याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे का बैल कशामुळे थांबलेला आहे. त्यामुळे परत परत काय सांगण्याची गरज नाही लागणार मला खात्री आहे. नाही म्हणजे प्रेक्षकांची इच्छा काय होती की आपण जर मित्रांनो बघायला गेलं तर आता जी ऑगस्ट नंतरची जेवढी पण मैदान झाल्यात असं कोणतं मैदान झालं नाही की त्या मैदानात मेहरबान आला आणि तुम्हाला विदाऊट गुलालाचा पाठीमागे पाठवलाय. त्याच्याबद्दल काय सांगशील? म्हणून प्रेक्षकांची एक आतुरता राहिलेली की मेहरबान दिसला पण नाही, हिंद केसरीला पण आपल्याला दिसला नाही एक वेगळ्या विषयामुळे. इथून पुढे पण आपल्याला कंटिन्यू घाटावरती दिसेल का किंवा काय होईल त्याचं नियोजन कसं असेल कसं? नाही बैल 100% तुम्हाला 3 फेऱ्यात बदलताना दिसत. पण आता तर एवढा होत्या उन्हाळ्याची जेवढ्या आता मुंबईच्या जेवढ्या मोठ्या मोठ्या शर्यती आहेत त्या मैदानाला आणि इकडचाही मोठा मैदान बघूनच जसा बैल वरती पालायला येईल. त्याच्यामुळे आता जास्त जास्त हिंदी आता मैदान होतील आता किंवा मोठे मोठे पारितोषिक आता या पुणे भागात लागणार आहेत. बर. त्या मैदानात 100% बैल दिसला जाईल तुम्हाला. बरोबर. दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यांना एक आतुरता होती की आता आपण ही जी नक्की खरेदी कुठून घेतली होती आणि काय पद्धतीतून आपण खरेदी वगैरे झाली होती आपली कशी? आणि खरेदीचा विषय म्हणजे आम्ही श्रीकांत चालून लाला त्यांचे मी 2-3 मॅच झालेला. आपले व्यापारी आहेत, चांगले मित्र आहेत आपले. बर बर. त्यांनी हा अकाउंट मला घेऊन दिलेला. बर. आणि त्यांच्या जोरावर घेऊन मग त्यांचे कोरा वाजवर घेऊन आम्ही शिकवलेला आहे. बर. तरी साधारण किती रुपयाला घेतला होता वगैरे काही आज काय? आम्ही हा 55,000 रुपयाला घेतलेला होता घरपोच. 55,000 रुपयाला घेतला होता. आणि म्हणजे आता तुमचं बैलगाडी क्षेत्रात एवढं महबूबनं पण चांगलं नाव केलंय पण तरी पण आता ज्या वेळी पळतोय त्याच्यानंतर काय मागणी वगैरे किंवा एक विकणार नाही तुम्ही 100% माहिती मला, पण तरी पण अशी काय मागणी वगैरे झाली होती काही उत्कृष्ट वगैरे अशी काय? मागण्या भरपूर झाल्या आहेत आम्हाला. हा. फार म्हणजे आपण खोटं सांगत नाही का एवढ्याला मागला आणि तेवढ्याला मागला. हा हे आतापर्यंत 45 लाख रुपयाला मागणी झालेली आपल्याला झालेली आहे त्याची. आणि सगळ्यात आपण स्वतःहून नाही बोललो का आम्हाला एवढं पाहिजे तेवढं पाहिजे. समोरचा मध्यस्थ माणूस डायरेक्ट बोललेला का तुम्हाला 40-25 लाख रुपये आम्ही घेऊन देतो. आपला आता विकायचंच नाही बैल, त्याच्यामुळे काही विषय येत नाही. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा सगळ्यांनी एक गोष्ट सांगा की तुम्हाला बैलगाडी शर्यतीचा नाद लागला कसा काय? पण बैलगाडी शर्यतीचा नाद आम्हाला घरू लहानपणापासून आहे. म्हणजे आमचे पप्पा तेव्हापासून म्हणजे आजोबापासून नाद आहे. तेव्हा कशा शर्यती बिनजोडच्या एकदम छोट्या व्हायच्या. इकडे मैदान एकदम छोटे व्हायचे. म्हणजे 11,000 मैदान बक्षीस म्हणजे एकदम टॉपचं बक्षीस. पुशेगावला पण मैदान 11,000 होतं ना पहिले एक नंबर. म्हणजे त्यावेळेपासून तुम्ही खेळताय त्यावेळेपासून मला सगळी जुनी बैल माहिती आहेत. लय लहान होतं तेव्हापासूनच. बरं. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे मेहबूब तर आता कित्येक दिवस झालं मैदानात दिसतच नाही. म्हणजे शक्यतो काय आहे की बिनजोडच्या असेल किंवा आता 3 फेऱ्यात पण मेहबूब मध्ये दिसत होता. आता काही कालावधीनंतर वगैरे त्याला काढायचा विषय म्हणजे पहिला जास्त गॅप झाली एकाच महिन्याची कम आम्ही त्याला 3 फेरा म्हणून काढायचो. त्याला एक फेरा पडला तरी 2 ताव तो तसेही काढायचा. तिसरीला आम्ही या उद्देशाने जायचो मैदानात का तिसरीला गाडी आपण मेहबूबची पालवायची नाही. या उद्देशातच मैदानात 3 फेऱ्याचे घेऊन जायचो. आणि राला बिनजोडचा विषय कारण वय झाले त्याचे भरपूर, त्याच्यामुळे आम्ही त्याला त्रास देणं आता कमी केलं. जेणेकरून एक 8 दिवसाच्या गॅपने 10 दिवसाच्या गॅपने असं काढत जातो. पण आता जर सांगायचं झालं तर मेहबूबनं संपूर्ण महाराष्ट्रात नाव केलं तर त्याच्याबरोबर आता त्याचा छोटा भाऊ म्हणून मेहरबान करतोय. मेहरबान बद्दल काय वैशिष्ट्य सांगशील सगळ्यांना? वैशिष्ट्य म्हणजे अशी की आमची जी इच्छा होती 3 फेऱ्यात पाहिजे. म्हणजे आम्हाला बंदीच्या काळात मोहिनी वरती आणलेला. म्हणजे लॉकडाऊन मध्ये बोला किंवा बंदी तिथून जो म्हणजे बिनजोडला त्यांनी आम्हाला नाव केलेला महबूबनी. त्याच्यानंतर आम्ही 3 फेरे चालू झाले तेव्हा आम्ही त्याला पळू शकलो नाही 3 फेऱ्यात. म्हणजे इच्छा होती का आपण 3 फेऱ्यात पण आपल्याला जास्त पळायचं किंवा 1 नंबर मध्ये राहायचं. ते आज मेहरबान पूर्ण करून दाखवते. म्हणजे जे आम्ही स्वप्न होतं का प्रत्येक स्पर्धा जो बैलगाडीचा जो खेळ आहे त्या खेळात जाऊन आपण तिथं पळालो पाहिजे. म्हणजे कुठलाही झालं, छकडीचा जरी झाला तर पुढच्या महिन्यात बहुतेक आम्ही पुढच्या महिन्यात पण छकडीमध्ये पण जाणार, 4 वेळात पण जाऊ. म्हणजे असं हे स्वप्न आम्हाला पूर्ण करून दाखवते जो मेहरबान आहे. मेहरबान. मग आता म्हणजे आतापर्यंत मेहरबान कोणते किताब वगैरे मिळवले काय कसं काय?
किताबाचं काय तुम्हाला माहिती आहे, किताब जो पुकारला जातो आणि जो मान असतो तो 1 नंबरलाच असतो. अगदी बरोबर. बाकी 1 ते 10 1 ते 7 चे नंबर असतात, त्यात ते गुलाबाचा मानकरी 100% होतात. पण जो मानाचा मैदान आहे तो 1 नंबरचाच आहे. तसा अजूनपर्यंत एकदा पण झालेला नाही. एकमेव असं बाकीचे 2-3 नंबर झालेले आहेत. माझा मुद्दा म्हणजे आता सगळ्यांची एक आतुरता असते किंवा प्रत्येक बैलगाडी क्षेत्रात जेवढी पण बैलवाले असतील किंवा इतर मालक असतील, प्रत्येकाची एक इच्छा असते की पुसेगावचं हिंद केसरी मैदान असेल किंवा पेडगावचं हिंद केसरी मैदान असेल किंवा कोरेगावचं मैदान हिंद केसरी असेल, अशी काय आपली काय अपेक्षा आहे का की मेहरबान पण पुसेगाव पेडगाव किंवा कोणत्या हिंद केसरी मैदानामध्ये राहिलं पाहिजे किंवा काय असं काय? अशी म्हणजे तुम्हाला सांगू तर कुठल्याच बैलगाडा मला बोलू शकत नाही का या मोठ्या मोठ्या मैदानात मी 1 नंबरला राहिलो पाहिजे. आमची पण इच्छा आहेच की जरा पेडगावचं झालं, पुसेगाव झालं की या मैदानात आम्ही 1 नंबर केलं पाहिजे. आमच्या बैलांनी 1 नंबर केलंच पाहिजे. कोणताही बैल असू दे. तसं काय अजूनपर्यंत झालं नाही. लवकरात लवकर होताना दिसेल असं वाटतं आम्हाला. तुमच्या माहितीनुसार म्हणजे अशी कुठली गाडी एक सांगशील की मेहरबानची आणि ह्या बैलाची गाडी पळताना मला बघितल्यानंतर एक आनंद होतो, असं काय सांगशील? तसं म्हणजे अजूनपर्यंत म्हणजे मेहरबानला थोडा अजून बैल भेटला नाही. ज्या दिवशी भेटेल त्या दिवशी 100% सांगेल काय या बैलाची आणि या मेहरबानची गाडी 100% जास्त पळताना दिसेल. आणि सगळ्यात मेन महत्वाचा मुद्दा म्हणजे मथुरची आणि आपल्या मेहबूबची गाडी पण गेले कित्येक दिवस पळत होती आणि अशा थोडी की मी अशा बिनजोड झाल्यात की ज्या बिनजोडमध्ये कोणी हात पण धरला नव्हता. मथुर बद्दल सांगायचं झालं तर एक 4 शब्द काय सांगशील? आणि मथुर बद्दल सांगायचं झालं तर खरा एकमेव बैल असेल मालकासाठी पाळणार तर मथुरच आहे. ज्या ज्या वेळी राहुलबाईंच्या इज्जतीचा विषय येतो ना त्यावेळी तो बैल करून दाखवतो का बाबा माझ्या मालकाची इज्जत माझ्या मुलं तयार झाली ना तर मी टिकवणारच. हे कसं सिद्ध करायचं ते मथुरकून शिकायचं. पण म्हणजे कसं होतंय की आता कोणतेही मोठे मैदान असो, मोठ्या मैदानात मथुरचं एवढं वय झाले, कित्येक लोकांचा असा पण बोलण्याचा उद्देश येतोय की वय झाले आता पळणार नाही काय नाही, त्याच्याबद्दल काय सांगशील? अहो तो धप्पा देणारा बैल आहे. म्हणजे कोणी त्याचा अंदाज अजूनपर्यंत लावला नाही. राहुलबाईंचा लावला आणि त्या मथुरचा लावला, त्यामुळे कोणी लावू पण नाही. वय झाला म्हणून काय माकड जरी मात्र झालं तर गुलाटी मला नाही छोडता ना, तशी गती त्याची. सगळ्यांची एक आतुरता होती. म्हणजे एक वेगळा प्रश्न मित्रांनो मी मुद्दामध्ये विचारतोय की संपूर्ण महाराष्ट्राची एक इच्छा आहे की मथुर आणि मेहरबानची गाडी एकदा पाळली पाहिजे, कारण एवढे दिवस बिनजोडमध्ये ज्यांनी नाव केलं, तुमचं आणि दादांचं नाव म्हणजे एक चांगल्या लेवलला नाव होतं, तशीच गाडी ही पाळावी सगळ्यांची इच्छा आहे. कधी आपल्याला काय पळताना वगैरे दिसेल किंवा काय? मेहरबानच्याने आम्ही मथुरची गाडी बिनजोडला पळवली आहे मुंबईमध्ये. त्यावेळी ती गाडी आम्ही पळवली, शरद जमीन झालतो आम्ही. ते खान काय जुळत नाही त्याच्यामुळे दोन्ही पण एकाच खांदे आहेत. पण उजवीचा आहे ना, हा पण उजवीचा नाही. अगदी बरोबर आहे. पण आता लोकांची आतुरता काय राहिले की ज्याप्रमाणे मेहबूबनं नाव गाजवलं त्याप्रमाणे हिंची एकदा 3 फेऱ्यात गाडी पाळली पाहिजे. मेहबूब आणि मथुरचं नाव होतं तसं मेहरबान आणि मथुरचं नाव एकदा झालं पाहिजे असं. कसं आता 3 फेऱ्यात बोललं तर ईर्ष्याचा खेळ आहे. आणि तुम्ही तर बघितलंच काय एक जण म्हणजे कारण बघत नाही का कशामुळे मार खाला काय नाही. गाडी मारली की निश्चित नाचत सुटत. त्यामुळे कसं आहे आपण पण थोडी माघार घेऊन बैलांच्या इज्जतीचा विषय करून ती गाडी आम्ही पळवत नाही, मेहरबान आणि मथुरची. पण एखाद प्रेक्षकांची खरोखर इच्छा असेल की ही गाडी जर पळवावी मेहरबान आणि मथुर तर आम्ही एकाच फेऱ्यात ती गाडी 100% पळवू. 100% त्याच्यात म्हणजे 3 फेऱ्याला आपल्याला शक्यतो पळताना दिसणार नाही, कारण खांद पण एक आहे. खांदे एक आहेत. एकही म्हणजे कुणाचा जरी झाला म्हणजे मेहरबानचा जरी खांद बदलला किंवा मथुरचा जरी बदलला, एका खांद्यावर 3 फेऱ्या ते काढणार नाही यातला कुठलाही बैल. तुमच्या इच्छेनुसार मथुरने जरी काढला तर तो एवढ्या स्पीडने नाही काढणार का की जो उजवीने जो बैल स्पीडने पळतोय मथुर मेन खांदाने, तसं तो डावीने जरा कमी लागतोय. पळतोय बैल थोडं कमी आहे. दुसरी गोष्ट मला सांगा की आनंद जर एक व्यक्त करायचा झाला तर 3 फेऱ्यात आनंद जास्त व्यक्त करताय तुम्ही का बिनजोडमध्ये आनंद जास्त व्यक्त करताय? आनंद तर बघायला गेलं तर आमचा आवडीचा केला बिनजोड, आणि जर बिना वेळेचा टेन्शनचा केला तो 3 फेरे. चिडाचिड नाही किंवा काय नाही. म्हणजे आज जरी कुणाच्या बद्दल आपल्याबद्दल ईर्ष्या पैदा झाली किंवा काय झाली तर ते बैल सिद्ध करून दाखवतात. काही ईर्ष्या कधी करायची याच्यात काय भांडणा बिंडणाचा काही विषय नाही. मुंबईची जरा चिडीचा केलाय, जरा कानाला काना आला किंवा चीड येते, थोडीशी राग येते. त्या विषयावर असा खेळ होऊन पण म्हणजे प्रेक्षकांचं पण मत आहे संपूर्ण महाराष्ट्राचं किंवा बैलगाडी क्षेत्रातले पण मित्रांनो जेवढी बैलगाडा मालक असतील किंवा जिपना आयोजक असतील त्यांचं एक मत असं असतं की बिनजोड म्हटलं की वादावादाचा विषय येतो. किती जर मैत्रीपूर्ण शर्यत म्हटले तर ते मैत्रीपूर्ण शर्यत होत नाही. शेवटी जाऊन मित्र जरी असले तरी वादेवाद थोडाफार तर होतोय त्याच्याबद्दल काय सांगशील? त्याच्याबद्दल काय सांगायला तर बिनजोडच्या क्षेत्रात मालक कधीच भांडण करत नाही. म्हणजे पाठीराखे आहेत पण त्यांच्या पुढे मालकांना सुद्धा जाता येत नाही. कारण की खेळलं पाठीराख्यांच्या सोबत खेळून चाललं, पोरांसोबत सोबत घेऊन चाललं पोरांना, तरच आपण हे करू शकतो ना. अगदी एकट्या जेव्हा हा खेळ होत नाही कोणता. बैलगाडी क्षेत्रासाठी एक युवा पिढीला संदेश द्यायचा झाला तर काय संदेश दिसेल? कारण आता प्रत्येक मुलांचं काय झालंय की शिक्षणाकडे दुर्लक्ष करून बैलगाडी क्षेत्राकडे लोक वळायला लागले. त्यांना मागं पण सांगायला कधी निमसोडच्या मैदानात आता पण तेच सांगते का बैलगाडी क्षेत्रात जर तुम्हाला
तुम्ही 100% या क्षेत्रात या. क्षेत्र का वाईट नाही. कमी वयात या, आता माझं पण वय कमी आहे, त्यांच्या वयात पण या, तुम्ही किती कुठल्याही वयात या, पण तुमचा सगळा संसार किंवा तुमचा घरदार, जर तुमचे शिक्षण तुम्ही जर व्यवस्थित करत असाल तर या क्षेत्रात नक्की या. जर तुमचा मनी बॅग जास्त असेल ना तर 100% या. बाकी तुम्ही खिशातले टाकून किंवा घुसणे पैसे घेऊन असं या क्षेत्राचा नाद करू नका. करणार. शांतता आणि संयम किती महत्वाचे असते सगळ्यांना सांगा, कारण बिनजोडमध्ये जरी एखादी शर्यत आपल्याकडून जरी हारली तरी शांतता आणि संयम किती जपला पाहिजे सगळ्यांना सांगा तुम्ही. आतापर्यंत आम्ही जे शर्यती खेळत आलो शांतता संयम मध्येच खेळत आलो. एकही बिंदूर मध्ये तुम्हाला आम्हाला दिसणार नाही का आमचा काळवा किंवा आमचे भांडणं झाले. कारण की खेळच असं आहे, म्हणजे बिनजोडता नाही, कुठलाही बैलगाड्याच्या शर्यतीचा खेळ ह्यो असा आहे का शांतता आणि संयमचाच खेळ आहे. जर तुम्ही विचारपूर्वक खेळला, आज हारली तर उद्या जीत 100%. असं नाही का तुम्ही हारलं म्हणजे सतत हारच भेटणार. एक ना एक दिवस तुम्ही जिंकणारच आहेत. त्यावेळी तुमचं प्रतिउत्तर जे असेल रागाचा किंवा अशाचा तुम्ही बैलांद्वारेच द्या. म्हणजे पळूनच द्या, बैलांना पळून. तुम्ही त्याची गाडी मारायची, तुम्हाला गाडी बैलांद्वारेच मारा. मग सांगा, मग तुम्हाला अभिमान जो येईल ना, जेव्हा तुमच्या माना किंवा छातीत आणेल ना, त्यावेळी तो आनंद येतो ना, तो वेगळाच असतो. बर, सगळ्यात एक महत्वाचा वेगळा प्रश्न आहे का असा होता तुमच्यासाठी की बैलगाडी क्षेत्रात चांगलं नाव केलंय, सगळ्या गोष्टी झाल्या ती तुम्हाला मेहरबान नक्की मिळवून काय दिलं एक सगळ्यांना सांगा, कारण बैलगाडी क्षेत्रातलं जे नाव असतंय ते फक्त बैलामुळे होत असतं, ते संपूर्ण महाराष्ट्रात होते. काय मेहरबान मिळवून दिले, काय सांगतील सगळ्यांच्या बद्दल? मेहरबानी मिळून दिला तर ही सगळी जे प्रेक्षक आहेत, जे चाहते आहेत, जिथे मेहरबानी दिली, जी इज्जत आहे ना आतापर्यंतची ती आता पहिले महबूबनी दिली, आता मेहरबान देतोय. म्हणजे मेहरबानच्या मुलं 3 फेऱ्या जे आम्ही गाजलोय हे मेहरबान मुलं गाजलोय. आणि त्याच्यामुळे ते प्रेक्षकांचा घाटावरची मंडळी झाली, आपली नगर साईडची मंडळी झाली, हे मेहरबान मुळे आम्हाला ओळखायला लागली जास्त करून. मथुर महबूब 100% पळत होते, महबूब मुलं आम्हाला बिंदूर मध्ये सगळी ओळख होते, पण मालक हे ओळखलं कधीच नाही आम्हाला. जे काय असेल ते बैलांच्या मुळे ओळख होते. जे आता जी ओळख झाली हे बैलांमुळेच आमची झाली. दुसरा एक शेवटचा प्रश्न असा आहे माझा की बैलगाडी क्षेत्र तर हे चालू राहणार आहे, पिढ्यानपिढ्या चांगल्या गोष्टी घडत जाणार आहेत. जर उद्या जाऊन मेहरबान वगैरे किंवा मुत्र वगैरे असेल किंवा दुसरे कोणते बैल असतील मालकांचे जर थांबलीत तर त्यांच्यासाठी काय सांगतील संदेश, की म्हणजे शेवटी जाऊन बांधावरती बसायला लागेल का दुसऱ्याच्या गाड्या बघायला लागतील का? प्रयत्न तर आम्ही शक्यतो चालूच आहेत का, प्रत्येक म्हणजे हा बैल बंद झाला का आपला दुसऱ्या दावणीला आलोय. जसं आमचा महबूब आता वय झालं, तो कमी रिवर्स येता येता म्हणजे वयाप्रमाणे तर आमच्या दावणीला मेहरबान तयार झालाय. बरोबर, प्रयत्न आमचे चालू आहेत, आमचे झाले, आमच्या पोरांचे झाले, सर्वांचे झाले, कोणी माघार घेतली नाही. आम्ही अशी मोठी खरेदी करून किंवा म्हणजे एखाद्याला जास्त रकमेचा बैल घेऊन आम्ही बैल पळवत नाही कधी. आम्ही छोटी खरेदी करून गाडीतलं करून एखाद्या फेऱ्यातला वासरू घेऊन समजलं का 1 लाख 1.5 लाखापर्यंत वासरू घेऊन आम्ही तयार करतो त्याला. त्याच्यानंतरच पण ते प्रयत्न चालू आहेत. तर अजूनपर्यंत वेळ आली नाही, पण वेळ आली तर ती पण आमची तयारी आहे की आम्ही बांधावर बघू, बसून शर्यती बघू. मित्रांनो, दादांनी एक चांगली गोष्ट सांगितली आणि संपूर्ण महाराष्ट्राला एक चांगला संदेश दिला आणि वेळेत वेळ काढून आपल्याला एक त्यांनी चांगली बाईट दिली आणि सांगितलं की युवा पिढीने पण कोणता संदेश घेतला पाहिजे आणि कोणत्या गोष्टी शिकल्या पाहिजेत आणि काही पद्धतीने बैलगाडी क्षेत्र हे जपलं पाहिजे हे दादांनी आपल्याला सांगितलं. मेहरबान आत्ताच गटपात झालाय, काय थोड्या वेळानंतर सेमी निघल, सेमी पास होईल आणि आपण बघूयात की काही म्हणजे 5, 5:30, 6च्या नंतर जो आनंद असेल फायनलचा, तो आनंद आपण बघायसाठी 100% आपण येऊया या ठिकाणी आणि आपण थांबूया. धन्यवाद. धन्यवाद.